रात्रीचे 1:15 वाजलेले होते। चहा कॉफी वगैरे आम्ही घेऊन पहाड चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे। श्री सम्मेत शिखरजीला जात आहात ही खूप पुण्याची गोष्ट असते। असं सांगितलं जातं की पुण्यकर्माचा उदय असल्याशिवाय शिखरजीला जाण्याचं भाग्य मिळत नाही। ते भाग्य आम्हाला खूप खूप वर्षांनी मिळालेलं आहे। आचार्य श्री विद्यासागरजी महाराजजी व प्रमाणसागरजी यांच्या सांगण्यावरून शिखरजी दर्शन करतेवेळी आपण कोणतेही खाद्यपदार्थ, कुरकुरे, चिप्स वगैरे विकत घेऊ नये। आपल्यामुळे तीर्थक्षेत्रावर कचरा होईल असे वागू नये। दर्शनाची पद्धत आचार्य श्री कुलरत्नभूषणजी गुरुदेव जी यांच्या सांगण्यावरून आपण जेव्हा तीर्थक्षेत्रावर दर्शनाला जातो तेथील प्रत्येक टोकावर 1-2 नाही तर असंख्य पुण्यजीव मोक्षाला गेलेले आहेत। त्यामुळे प्रथम त्यांच्या चरणाला त्रिवार नमस्तू करून टोकाच्या वर आकाशाला त्रिवार नमस्तू करावे। शक्य असल्यास त्या टोकाला त्या भगवंताची स्तुती व अर्घ्य द्यावे। दर्शन एकदाच करा, पण अशा विशुद्धीने करा की आयुष्यभर शिखरजीला परत नाही गेलो तरी जेव्हा आपण डोळे बंद करू तेव्हा मनाने तिथे पोहोचलो पाहिजे। ए जा आता झोप जा की जय। ए तू जा झोप जा। हा चला कुठने कंड सर। हा ए जाता झोप जा। रात्रभर काही दुकान पण उघड असतात काय काम? दादा ऑलरेडी आदल्या दिवशी पूर्ण पहाड चढून आलेला होता। आम्ही जाणार होतो म्हणून आमच्या चहा पाण्याची छान सोय करून तो आम्ही वर जाऊसपर्यंत तो खालीच थांबला, मग रिटर्न तो गेला। शिखरजी ज्याला सम्मेत शिखरजी म्हणूनही ओळखले जाते, हे झारखंड मधील गिरिडीह जिल्ह्यातील जैनांसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। हे झारखंड राज्यातील सर्वात उंच पर्वत पारसनाथ ठिकाण आहे। आज कोणच नाहीत काय? गेलेले असतात का आधी? होय। पार्श्वनाथ मंदिर 6.65 किलोमीटर, काहीच दिसत नव्हतं। शिखरजी हे असे ठिकाण आहे जिथे पार्श्वनाथांसह 24 जैन तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकरांनी मोक्षप्राप्ती झाली। हो मस्त। 4:30 वाजता आपण पोहोचलो इथं। हा ना किती अंतर आहे खाली, है ना? 3 तासानंतर आपण चोपडा कुंड मंदिरा इथे पोहोचलो आहे। इथलं दर्शन घेऊन एक मला फक्त सांगायचं आहे, इथला जो काढा मिळतो ना ते नक्की जरूर तुम्ही बसून पिऊन घ्या। त्यामुळे तुमची पूर्ण यात्रा ना खूप छान आणि मस्त होऊन जाते आणि एक फ्रेशपणा येतो। सगळ्यांचं तुमचं कुठे दाखव की त्याच्या इथनं सुरुवात। पावणे 7 वाजता आम्ही श्री चंद्रप्रभूजी टोकांवरती आम्ही पोहोचलेलो होतो। थोडंसं आपल्याला उजेड झालेला होता, एवढा छान वातावरण होतं, गर्दी काहीही नव्हती, त्यामुळे आमचं खूप छान दर्शन झालं। अर्घ्य देऊन 9 वेळा नमोकार मंत्र म्हणून प्रत्येक टोकावर आमचं खूप छान दर्शन असं झालं आणि एवढे फॉग होते ना, धुके वगैरे मस्त होतं, त्यामुळे दर्शन ही खूप छान झालं।
595 स्कोर भजन के चरण को मेरा मन भजन काय से बारंबार नमस्कार जला दिया हमने पांति बघितलं काय? हे टोटल 27 किलोमीटर मध्ये आहे. 9 किलोमीटर आपल्याला वर चढण्यासाठी लागतात आणि जे आपले दर्शनासाठी जे टोक आहेत ना तर ते 9 किलोमीटर मध्ये आणि उतरताना 9 किलोमीटर असं टोटल 27 किलोमीटर आहे. नॉट इझी फॉर एव्हरीवन, कारण खूप चढावं लागतं. जे आम्ही सुरुवातीला 1:30 वाजता जे चढायला सुरुवात केलेले होते, 7 वाजता आम्ही चंद्रप्रभू टोकांवरती पोहोचलो आणि असं समोरून दिसत होतं ह्या टोकावरून आपल्याला ह्या डोंगरावरून त्या डोंगरावरती जायचं आहे. ते बघूनच चक्कर येत होती. जल मंदिर जाने का रस्ता. टोटल किती 27 आहे ना. असा दृश्य आम्ही जो बघितला ना तो आयुष्यात कधीही बघितला नव्हता आणि नाही माहिती की जेव्हा शिखरचे दर्शन होईल ना परत त्याच वेळेला परत हा व्ह्यू आम्हाला बघायला मिळेल. मस्त असं सगळीकडे व्हाईट 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 असं ढग दिसत होतं आणि त्यामध्ये आम्ही वॉकिंग करत होतो. दृश्य खूपच भारी होतं. 24 पैकी 20 तीर्थंकरांना इथे मोक्ष मिळालेला आहे. श्री अजितनाथजी, श्री संभवनाथजी, अभिनंदनजी, श्री सुमतीनाथजी, श्री पद्मप्रभूजी, श्री सुपार्श्वनाथजी, श्री चंद्रप्रभूजी, श्री सुविधनाथजी, श्री शीतलनाथजी, श्री श्रेयांशनाथजी, श्री विमलनाथजी, श्री अनंतनाथजी, श्री धर्मनाथजी, श्री शांतीनाथजी, श्री कुंतुनाथजी, श्री अरहनाथजी, श्री मल्लीनाथजी, श्री मुनीसुरवतजी, श्री नेमीनाथजी आणि श्री पार्श्वनाथजी. टोटल 20 तीर्थंकरांना इथून मोक्षप्राप्ती मिळालेली आहे. होय माझं घेऊन जाईल. हा टोक केला आपण इकडे गेलो हा ना, तिकडून पण आलो ना आपण आता. चला आत्मा अकेली आती है, अकेली चली जाती है. न कोई उसका साथ देता है, ना कोई उसका मित्र बनता है. क्या करू. इकडे कुठला आहे बघा. श्वेतांब ओम ब्रीम श्री शुभ स्वामी गण. हा असं काहीतरी आहे. हे जल मंदिर ना.
काय ते हा शेवटचा श्री पार्श्वनाथ टोक। पैसा भी कहने के मतलब इतना सब कुछ मतलब पिताजी बोले कि घर चल बोला पार्श्वनाथ भगवान की जय। एकदाच शिखरजी कंप्लीट। हे बघा, हे सगळे टोक आपण कंप्लीट केले ना। तो सगळं आपण कंप्लीट केलं। बोलो पार्श्वनाथ भगवान की जय। पार्श्वनाथ टोक झाल्यानंतर ना आपल्याला खाली उतरून जावं लागतं, तेही 9 किलोमीटर आहे। 2 व्हीलरची सोय इथे केलेली आहे, डायरेक्ट आपल्याला खाली टोटल किती 13 तासाचा प्रवास ना। आमच्या सगळ्यांचं एकच होतं की एकच दर्शन करायचं, पण खूप छान पद्धतीने करायचं। त्यामुळे जिथून चढून गेले तिथून आपल्याला परत खाली उतरतही यायचंच आहे। त्यामुळे आम्ही गाडी वगैरे काही केलेलं नव्हतं। अशा पद्धतीने आमची यात्रा ही कंप्लीट झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओमध्ये काही कुणाचं मन दुखवलं असेल तर रिअली सॉरी। असे आमच्याकडचे खूप जण आहेत की त्यांचं अजून शिखरजी दर्शन झालेले नाही, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। थँक्स फॉर वॉचिंग। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।